UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा, तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष, पण जागा घटणार। टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। नेते दरवाजा बंद करून बीफ खातात, बाकी केवळ नाटकं आहेत। राऊत, बावनकुळे आणि शिरसाटही बीफ खात असतील। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची टीका। शरद पवार सांगलीत भाजपला धक्का देण्याची शक्यता। माजी खासदार संजय काका पाटील आणि शरद पवारांमध्ये मोदी बागेत भेट, मात्र भेट राजकीय नसून कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी आल्याची संजय काकांची माहिती। बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं पत्र व्हायरल। दादा, तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय। पत्रातून कार्यकर्त्यांची खंत व्यक्त। शरद पवारांविरोधी निवडणूक बनवायची नाही, पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची भीती। अजितदादा गटातील आमदारांचं मत, सूत्रांची माहिती। शरद पवारांचा महाराष्ट्रात सर्वत्र दरारा आहे, चुकीला माफी मिळते, मात्र महाराष्ट्रात गद्दारीला माफी मिळत नसते। खासदार अमोल कोल्हेंचा अजितदादा गटातील आमदारांवर निशाणा। एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त बेईमान अजित पवारांनी केली आहे। अनुभवाच्या आधारावर देखील दादाच वरिष्ठ, त्यामुळे अजितदादांना मुख्यमंत्री पदावर बसण्याचा हक्क। संजय राऊतांची खोचक टीका। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप, सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख। पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।